जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लोकमत या न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आपण बघूया आणि जवळपास भरतीची जाहिरात केव्हा निघेल याचा आपण अंदाज घेऊया। तर पहा, तरुणांना आज पोलीस भरतीची सध्या विना डोनेशन मिळणारी एकमेव नोकरी म्हणजे पोलीस शिपाई पदाच्या नोकरीकडे पाहिले जात आहे। गेल्या 5 ते 6 वर्षात जिल्ह्यातील शेकडो युवकांची पोलीस विभागात नोकरी मिळाली आहे। काही महिन्यापूर्वीच मोठी पदभरती झाली, यात अनेक युवक युवती यशस्वी झाले। आता पुन्हा समोर पोलीस भरती होणार असल्याने ग्रामीण व शहरी भागातील युवकांनी जोमात तयारी सुरू केली आहे। 30 नोव्हेंबर 2024 ची ही बातमी आहे। हेलो गडचिरोलीमध्ये आलेली बातमी आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 9,000 ची भरती ही अपेक्षित होते विधानसभा निवडणुकीपूर्वी, ठीक आहे, निवडणुकीपूर्वी, पण ती जाहिरात काही आली नाही, ठीक आहे, जाहिरात काही आली नाही, ठीक आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, त्याचे कारण अनेक असू शकतात, कारण की जी 17,000 ची भरती आहे तीच अजूनपर्यंत कंप्लीट नाही झालेली आहे, त्यामुळे असू शकते, किंवा जे रिक्त पदे आहेत ती 2024 त्यानंतर 2025 सुद्धा ॲड होऊ शकतात। म्हणजे भरती ही आपली 9,000 पेक्षा जास्त येऊ शकते, जवळपास 15,000च्या वर सुद्धा भरती जाऊ शकते। कारण की आपल्याला माहिती आहे की नागपूरला जे आदेश दिलेले आहे कोर्टाने की लवकरात लवकर 4 आठवड्यामध्ये अपडेट द्या म्हणून, तर त्यानुसार आपली भरती ही जवळपास फरवरीच्या आसपास निघू शकते। कारण की मुंबईचा जो पेपर आहे तो या महिन्याच्या एंडिंगला होऊ शकतो, ठीक आहे, एंडिंगला होऊ शकतो। आणि मुंबईचे टोटल पेपर आहेत जवळपास 3 किंवा 4 होतील, म्हणजे एक पोलीस शिपाई या पदासाठी, एक पोलीस शिपाई चालक, एक बॅट्समन आणि एक आहे तो म्हणजे कारागृहासाठी, आणि एक महत्त्वाचं म्हणजे पुणे कारागृहाचा अजूनपर्यंत ग्राउंड नाही झालेला आहे, ते सुद्धा कारण असू शकते। आणि त्यांचा पेपरसुद्धा बाकी आहे, पण ते लवकरच होऊन जाईल, जास्त वगैरे फॉर्म नसतील तिथे, 50-60 हजार फॉर्म असतील तर ते लवकरच होऊन जाईल। पण आपलं मेन आहे ते म्हणजे मुंबई शहर, तिथे भरपूर विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जास्त आहे, जागासुद्धा भरपूर आहेत, जवळपास 25 या शिपायासाठी आहे, 1,000च्या आसपास या चालकसाठी आहे, म्हणजे जवळपास 3,500च्या आसपास, 4,500च्या आसपास तिथे जागा आहे, भरपूर जागा आहे। एक महत्त्वाचं आहे की मुंबईला वेटिंग ही दरवर्षी उघडत असते, तर वेटिंगकडे लक्ष असू द्या, कारण की 2018 पासून ते 2023पर्यंत जे पण विद्यार्थी वेटिंगला असतील त्यांनी लक्ष असू द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे लक्ष असू द्या म्हणजेच काय, तर जे तुमचं हॉल तिकीट असते ग्राउंडचं, त्यानंतर काही विद्यार्थ्यांची नॉन क्रिमिनल जुनं असते आणि ते विद्यार्थी काय करतात, फेकून देतात। म्हणजे 2024ला ते कंप्लीट झालं, म्हणजे त्याची डेट संपली 31 मार्च 2024 की विद्यार्थी काय करतात, फेकून देतात। ते काम करायचं नाही। जेवढे पण तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असतील, खास करून ज्यांना नॉन क्रिमिनल लागतात, त्यांनी नॉन क्रिमिनल कधीच फेकायचं नाही। आणि जेवढे पण हॉल तिकीट आहे, तुमचा फॉर्म आहे, तुम्ही जेवढ्या पण भरत्या दिलेल्या आजपर्यंत, एक पण फेकायचं नाही, सर्व जपून ठेवायचं आहे। कारण की जोपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळत नाही, जोपर्यंत तुमची ट्रेनिंग कंप्लीट होत नाही, या वस्तूंचं तुम्हाला केव्हाही काम पडू शकतो, हे लक्षात ठेवा। जे पण विद्यार्थी भरती देणारे असतील, नवीन असतील, त्यांच्यासाठी ही टीप आहे, कारण की हे सर्व काही डॉक्युमेंट तुम्हाला बाहेर काढू शकतात। कारण की 2019ची जी भरती झालेली होती त्यामध्ये भरपूर प्रमाणात जवळपास 0.5% विद्यार्थी किंवा 1%सुद्धा विद्यार्थी म्हणू शकतात की जे विद्यार्थी ग्राउंडसाठी क्वालिफाय होऊन आदिलेखी असल्यामुळे, काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल, त्या भरतीला आदिलेखी होती, ग्राउंडला क्वालिफाय होऊनसुद्धा त्यांना 90 लेखीला मार्क असूनसुद्धा ते ग्राउंड देऊ शकले नाही, कारण की ते डॉक्युमेंट्समध्येच बाहेर झालेले होते। खूप काही विद्यार्थी लागून डॉक्युमेंटमध्ये बाहेर झाले होते, ते मुंबईला, कारण मुंबईला डॉक्युमेंट झालेले नव्हते। तर म्हणूनच अशी चूक तुम्ही करू नका, नाहीतर तुम्हालासुद्धा बाहेर पडावं लागू शकतं। तर लवकरच नवीन जाहिरात पाहायला मिळणार आहे। धन्यवाद।